तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. भावानं थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. भावानं आज आपण लग्नपत्रिका बॅनर डिझाईन बनवले आहे. भावानं ही बॅनर डिझाईन खूप खतरनाक झालेले आहे. भावानं या PLP फाईलचा तुम्हाला पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे. तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथं आपले दररोजचे अपडेट असते. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा PLP फाईल आपण ओपन करून घ्यायचे. बघू शकता PLP फाईलची साईज जी बॅनर डिझाईन आहे त्याची साईज बघू शकता. 3x4चा बॅनर डिझाईन बनवलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकता इथं बॅकग्राऊंड घेतलेला आहे. बघू शकता फुल कडक असा टेक्स्चरमध्ये बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्यानंतर बघू शकता त्याच्यावर आपण एक ओल्ड पेपरचे एक इमेज घेतलेले आहे, पाहू शकता. त्यानंतर पाहू शकता इथं आपण गणपती बाप्पांचा फोटो घेतला आहे. त्यानंतर इथं उजव्या साईडला पाहू शकता एक ससने निमंत्रण याची PNG घेतलेले. भावानं ही PLP फाईल बॅनर डिझाईन फुल कडक झालेले आहे, फुल एडिटेबल दिलेले आहे तुम्हाला. भावानं यामध्ये शुभम या नावासाठी आपण इन्फिनिटी 7 नंबरचा फॉन्ट वापरला आहे. कोणता? इन्फिनिटी 7 नंबरचा. आणि त्यानंतर त्यांच्या खाली जे आपण माहिती टाकलेले म्हणजे नेम वगैरे टाकलेले ते पूर्ण मराठीमध्ये फुल एडिटेबल आहे. तुम्ही पाहू शकता फुल एडिटेबल आहे. भावाने ही PLP फाईल तुम्हाला फुल एडिटेबल दिलेली आहे, त्यामुळे बनवण्यास सोपे जाईल. त्यानंतर इथं पाहू शकता इथं मुलीचं नाव आहे, यासाठी पण आपण इन्फिनिटी 7 नंबरचाच फॉन्टचा वापर केलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर इथं बघू शकता त्यामध्ये त्यांच्या माहिती आहे त्यांची पूर्ण ही मराठीमध्ये टायपिंग केलेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता शुभविवाह ही आपण कॅलिग्राफी PNG टाईपमध्ये घेतलेले आहे. याला युनिकोडची गरज लागणार नाही. त्यानंतर इथं बघू शकता जे विवाह स्थळाचं टायमिंग आहे, आपलं शुभविवाह सोहळ्याचं टायमिंग आहे ते आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बॅनर डिझाईन बनवण्यास सोपे जाईल. तर भावांनो, सगळ्यात पहिला पासवर्ड आहे 2929. त्यानंतर इथं बघू शकता विवाह स्थळ, यासाठी पण आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे. भावांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्यानंतर इथं पाहू शकता निमंत्रक, यासाठी आपण मराठीमध्येच टायपिंग केलेले आहे, पाहू शकता. त्यानंतर इथं पण बघू शकता समस्त तांगडे परिवार, हे मराठीमध्येच आपण टायपिंग केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही. भावाने आपली पत्रिका बनवून झालेली आहे. त्यानंतर आपण याला थोडा मोकअप टाईप डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी आपण जे पाहू शकता एक डिझाईन घेऊया. त्यानंतर इथं बघू शकता इथं मोरपंख आहे, दोन्ही साईडला तुम्हाला पिकॉक दिलेलं आहे. पिकॉकची ही PNG दिलेली आहे. भावानं ही PLP फाईल फुल एडिटेबल दिलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता सने लावलेलं 2 PNG टाईपमध्ये आपण फुल म्हणजे फुल कडक. इथं बघू शकता डाव्या साईडला हळदी कुंकूचं एक PNG इमेज ॲड केलेलं आहे. त्यानंतर बघू शकता शेवटला आपण आपला लोगो ॲड करायचा आहे. इथं पाहू शकता पूर्ण लोगो हा मी तुम्हाला फुल एडिटेबल दिला आहे. इथं तुम्ही सर्व चेंजेस करू शकता. भावानं, जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भावानं बघू शकता फुल अशी कडक डिझाईन बॅनर डिझाईन झालेली आहे. त्यानंतर इथं सेव्ह करता वेळ काय करायचं आहे, या 2 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲज यावर क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट तुम्ही सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. याला अल्ट्रा वगैरे कस्टम आहे तिथं कस्टमच ठेवायचं आहे, JPG आहे तिथं JPGच ठेवायचं आहे. त्यामुळे तुमची बॅनर साईज ही फुल कडक सेव्ह होणार आहे, कारण आपण बॅनर डिझाईन 3x4चे
जे साईज आहे ती घेतलेली आहे. तर भावांनो दुसरा पासवर्ड आहे 4545. तर भावांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.